हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आहे रविवार आणि सुंदर अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि छान अशी माझी सकाळी देवपूजा करून झालेली आहे। आणि आता इथं मी आज संडे स्पेशल काय बनवते तुम्हाला अंदाज आला असेल तर तुम्ही पाहू शकता। मी हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण असं टाकून मी छान असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। तर आज म्हटलं चला आपण संडे आहे तर दही धपाट्याचा बेत करूयात। तुम्ही धपाटेच म्हणता का थालीपीठ म्हणता मला नक्की कमेंटमध्ये सांगा। असं छान असं मी ओबडधबड असं वाटून घेतलं आणि मग ताट असं स्वच्छ धुवून घेतलं। त्यानंतर ज्वारीचं पीठ थोडंसं आणि गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ असं मी घेतलं आणि तिन्ही पीठ एकत्र करून अशी छान मिक्स करून घेतले आणि हातानेच मी असा ओवा एक मोठा चमचा मी ओवा असा हातानेच क्रश करून मी टाकत आहे। याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते ओव्याने। तर अशा पद्धतीने मी असे धपाटे आज बनवणार आहे। आणि हे वाटून घेतलेलं मिरची, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे वाटण मी ओबडधोबड असं वाटून घेतले। खूप छान लागतं असं धपाट्यामध्ये। तर अशा पद्धतीने मी सर्वच हे वाटण याच्यामध्ये टाकून घेतले आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकली आहे हळद आणि नंतर चवीसाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि एकत्र छान असं पीठ मिक्स करून आपल्याला पीठ असं छान मळून घ्यायचं आहे। थोडं पहिले तर थोडंसं घट्टसर पीठ मळून ठेवायचं, त्यानंतर थोडं सैल करायचं 1-5 मिनिटांनी मळून झाल्यानंतर। तर अशा पद्धतीने मी पीठ मळत आहे। तुम्ही याच्यामध्ये पीठ मळत असताना याच्यामध्ये तुम्ही तीळ टाकू शकता किंवा वरतून धपाट्याला लावू शकता, नाहीतर ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन बारीक असा कांदा कट करून टाकू शकता। मी ह्याला वरतून तीळ लावणार होते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कांदा काही बारीक कट करून टाकलेला नाही, पण कांदा टाकल्यावर पण आपले धपाटे थालीपीठ काय म्हणत असाल तुम्ही खूप छान टेस्टी लागतात। तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता माझं पीठ मळून झालेलं आहे आणि हो गेले होते एक ऑर्डर पोहोच करायला। तर आम्ही तिघी होतो, म्हटलं चला आपल्यासाठी असं धपाटे आणि दही असं बेत करूयात। तर पोळपाट घेतला आहे मी, पीठ मळून झालं आहे छान आपलं आणि पोळपाटावर असा कॉटनचा कपडा ओला करून ठेवून द्यायचा, तवा तापायला ठेवायचा आणि असे छोटे छोटे आपण छान असे पातळ धपाटे थालीपीठ काय म्हणत असाल तुम्ही ते असे छान हातानेच असे थापून घ्यायचे। असं बघा मी असं थापत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि थोडंसं एलसर पीठ ठेवलं की पटापट आपले थापून होतात वरचं होईपर्यंत खालचं। आणि हाताने असे थापत असल्यामुळे खूप छान एकसारखे असे छान पातळ आपण असे धपाटे थापून घ्यायचे आणि वरतून थोडंसं तीळ लावायचं, होल करायचे 4-5 असे होल। का करायचे तर होल आपण जेव्हा हे तव्यावरती टाकतो धपाटे किंवा थोडंसं हाताने केल्यामुळं थोडेसे आपले बोट वगैरे असे ठसे उमटलेले असतात, काही ठिकाणी थोडंसं जाडसर असतं, तर ते होलच्या माध्यमातून आपल्याला ना वरती त्याची छान असे पकले जातात। प्रत्येक होलच्या ठिकाणी आपण थोडं तेल सोडायचं टाकल्यानंतर तव्यावर, तर असे छान आपले धपाटे पटकन शेकले जातात, पकले जातात मेन म्हणजे छान। तर असं तव्यावरती टाकल्यानंतर वरून थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि थालीपीठाच्या त्या कपड्यावरून असं धपाट्याच्या आपल्याला थोडंसं टॅप करायचं आणि अलगद आपला कपडा निघतो, म्हणजे कपड्याला चिटकत नाही आणि आपलं छान असं थालीपीठ असेल हे धपाटा असेल छान होतं। आणि साईडनं तेल सोडायचं आणि प्रत्येक होलमध्ये थोडंसं तेल सोडायचं आणि हे पहिलंच होतं ना त्यामुळे वरतून ताट झाकून ठेवायचं, छान वाफलं जातं आणि इझिली आपल्या उलटलं जातं व्यवस्थित। तर परत आपल्याला असंच कपड्यावरती थापायचं आहे, तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर असंच आपल्याला पुन्हा आपलं दुसरं धपाटं असं थापून घ्यायचं आहे। त्याच्यावर थोडंसं तीळ टाकलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आपलं वरचंही असलं धपाटं तयार झालेलं आहे। किती छान असं खरपूस भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता। असेच एकामागून एक वरचं होईपर्यंत मंद गॅसवर भाजत राहायचं, छान खरपूस आपले धपाटे तयार होतात। गरम खूप छान लागतात दही धपाटं किंवा त्यासोबत हिरवी चटणी असेल, शेंगदाण्याची चटणी असेल, अप्रतिम लागते। कांदा पण तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता। असं आपलं छान असं बेत आजचा सुरू आहे। एकामागून एक माझे असे धपाटे होत होते, पोरी मग गरम धपाट्याचा आस्वाद घेत होत्या। खूप छान वाटतं आपण करत असताना, पोरी असं खात असल्याना खूप समाधान वाटतं। गरम खाऊन घेतले ना टेस्ट पण छान लागते आणि आपल्याला वेगळाच आनंद होतो की छान पोरीवरच्यावर आपले गरम खात आहेत। तर असं आपलं आजचं
दही धपाट्याचं ताट तयार आहे। तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका। मी ह्या पद्धतीने करते, तुम्ही कशा पद्धतीने करता हेही कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। त्यानंतर मी घरातलं थोडंसं आवरलं, मीही खाऊन घेतलं आणि असे तयार झाले आहे। मी कुठे निघाले आहे? गुलाबी साडी घालून। तर हा आहे आमचा आजचा ड्रेस कोड। सखी मंचाचा आजचा प्रोग्राम आहे आदेश भाऊजींचा खेळ मांडियाला। तर आम्ही इथे पोहोचलो आहे ह्या कार्यक्रमासाठी। खूप सुंदर इथे कार्यक्रम सखी मंचाचा होणार होता। जावं का नाही असं ठरवत शेवटी आम्ही निघालो। इथे पोहोचल्यानंतर इथं ज्योत्स्ना भाभी दर्डा यांचं हे पुण्यस्मरण असल्यामुळे तिथे लावलं होतं। तिथं असं छान असा छोटासा व्हिडिओ घेतला। आदेश भाऊजीची सगळ्यात सर्वांचे लाडके म्हणजे आदेश भाऊजी, त्यांची एंट्री झालेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता, मी छोटासा व्हिडिओ इथे घेतलेला आहे। तर आदेश भाऊजीची एंट्री होत असताना सर्वच बायका उठून क्लॅप करत होत्या, अशा खुश होत्या सर्व सखी। सर्वजण आपल्या कामातून, आपल्या वैतागातून बाहेर येऊन इथे थोडासा एन्जॉय करत असतात। आपली सर्व दुःख विसरून इथे येऊन छान असं एन्जॉय करत असतात सर्व सखी। खरंच हा सखी मंच खरंच ग्रेट आहे। तर इथे चालू होतं दीप प्रज्वलन आणि आदेश भाऊजी आलेलेच होते। खूप सुंदर सॉन्गही इथे सुरू होतं, परंतु मी ते सॉन्ग घेतलं नाही, कारण आपल्याला माहितीच आहे की ते कॉपीराईट येतं, त्यामुळे मी इथे सॉन्ग ते घेतलेलं नाही। आणि अशा प्रकारे इथं दीप प्रज्वलन करून झालेलं आहे। आणि आता आपला पुढचा प्रोग्राम सुरू होणार, तो म्हणजे आदेश भाऊजींचं स्वागत। तर आपल्या पुण्यामध्ये आपल्याकडे नवीन पाहुणे आले किंवा काही असं कार्यक्रमाच्या ठिकाणी, तर त्यांना आपली मानाची पगडी, पुणेरी पगडी घालून असं त्यांचं स्वागत केलं जातं, त्यांचा सन्मान केला जातो। तर अशी पुणेरी पगडी आदेश भाऊजींना, सर्वांचेच लाडके आदेश भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर, तर त्यांना असं पुणेरी पगडी घालून आणि असं एक बुक देऊन त्यांचं स्वागत इथे केलेलं आहे, त्यांचा मान सन्मान इथे केलेला आहे। आणि त्यांनी परत त्यांचं मनोगत व्यक्त करायला चालू केलं। त्यांनी सांगितलं की काही दिवसापासून काही अफवा सुरू आहे, त्या म्हणजे की आदेश भाऊजींचे काही ठोके मंदावले। तर अशा बातम्या तुम्हाला ऐकायला येत असतील, तर ह्या अफवा आहेत। आणि सुचित्रा वहिनींचा आता काय असं बऱ्याचशा अशा त्यांनी गोष्टी शेअर केल्या की सुचित्रा वहिनी काळजीत आहे असं वगैरे बरेच काही अफवा सुरू आहेत। तर असं काहीही नाही, तर तुम्ही असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका असं ते सांगत होते। आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की सर्व सखी इथे आलेल्या आहेत आणि सर्व सखी स्वतःसाठी एकदा मोठ्या सगळ्यांनी उठून असे क्लॅप करा असं सर्वांनी सांगितलं, हात वरती करून असे स्वतःसाठी सर्वांनी क्लॅप करा असं सांगितलं। सर्व सखी अगदी उत्साहात असं वरती हात करून क्लॅप करत होत्या, मोठ्याने टाळ्या वाजवत होत्या। खूप छान वातावरण होतं, खूप सुंदर वाटत होतं यावेळेला इथे। आणि त्यानंतर त्यांनी सुरुवात केली ती म्हणजे कार्यक्रमाला। आणि त्यांची कार्यक्रमाला सुरुवात करण्याची सुद्धा एकदम अनोखी वेगळी आगळी अशी पद्धत आहे। त्यांनी सुरुवात कशी केली, तर ह्या मार्च महिन्यामध्ये कोणाची ॲनिव्हर्सरी आहे, कोणाचा बड्डे आहे, अशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली। या महिन्यात कोणाचा बड्डे आहे की ॲनिव्हर्सरी आहे, अशा पद्धतीने ॲनिव्हर्सरी ज्यांची आहे त्यांनी पुढं यायचं आहे असं त्यांनी सांगितलं होतं। तर तेवढ्या सखी पुढे गेल्या आणि त्यानंतर जे 50च्या पुढच्या आहेत त्यांना त्यांनी तिथं म्हटलं की तुम्ही फायनलमध्ये जाणार, म्हणून त्यांना तिथेच चेअर टाकून त्यांच्या वयाचा मान राखता त्यांनी तिथंच त्यांना बसवून घेतलं। आणि पहिला राऊंड चालू झाला, तो म्हणजे असा की डोक्यावर बकेट ठेवायचं, वही ठेवायच्या अगोदर आणि त्याच्यावर बकेट ठेवायचं आणि जो पुढे जाईल तो विनर असेल असं त्यांनी ठेवलं होतं। त्यानंतर असेच एकामागून एक प्रोग्राम होत गेले, खूप छान आनंद सर्वांनी लुटत गेला। आणि ह्या काकू आहेत एवढ्या वयस्कर, ह्या आजी आहेत, काकू म्हणा आजी म्हणा, एवढ्या छान ह्या बोलल्या आदेश भाऊजींशी। आणि त्यानंतर त्यांनी गुलाबी साडी ह्या सॉन्गवर असला सुंदर डान्स केला। खरंच म्हणतात ना, आयुष्य जगण्यासाठी, आनंद घेण्यासाठी वयाचं काही बंधन नसतं, तर ते हे आजींनी दाखवून दिलेलं आहे। आणि प्रोग्राम थोडासा बाकी होता, पण घरी यायची घाई होती, अशा पद्धतीने आम्ही घरी निघालो। हे बॅच दिले होते त्यांनी लावण्यासाठी आम्हा सर्वांना, आणि ह्या बॅचवरचा ज्यांचा नंबर त्यांनी तिथं अनाऊन्स करेल त्या 100 सखींना तिथं ते बोलवत होते। तर अशा पद्धतीने असा कार्यक्रम पार पडला। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। भेटत नेक्स्ट